नमस्कार मित्रांनो, मी आहे शेख समीर. इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्र हो, आजची ही सरकारी नोकरी आहे SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरण्यात येणाऱ्या होमगार्ड व मल्टीटास्किंग स्टाफसाठी आहे. तर मित्रांनो, यामार्फत एकूण 175 इतक्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी होमगार्ड व MTS साठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पद क्रमांक 1 MTS याबाबत आत्तापर्यंत कोणतीही माहिती अजून आलेली नाही. मात्र या पदांची पण जागा निघणार आहेत एवढं मात्र नक्की आहे. आणि पद क्रमांक 2 होमगार्ड हवालदार, एकूण पदांची संख्या मित्रांनो 175 इतकी आहे. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा जाणून घेऊया. दुसरा मुद्दा मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. तर मित्रांनो, दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी पास इतकी असणार आहेत. म्हणजे ज्यांचे 10वी पास झालेले आहे ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा आपण जाणून घेऊया. वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट. मित्रांनो, एज लिमिट ही 1 ऑगस्ट 2025 रोजी तुमची MTS साठी 18 ते 25 वर्ष इतकी राहणे आवश्यक असणार आहे आणि होमगार्ड या पदासाठी 18 ते 27 वर्ष इतकी राहील. चौथा मुद्दा मित्रांनो, तुमचं नोकरीचे ठिकाण हे कोणते राहणार आहे. तर मित्रांनो, नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात तुम्ही कुठेही नोकरी करू शकता. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, अर्ज करण्यासाठी फीस आहे का नाही. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी ही फीस आवश्यक आहे. जनरल आणि OBC साठी तुम्हाला 100 रुपये फीस लागणार आहे आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला यांना फीस नाही. त्यानंतर मित्रांनो, 6वा आणि महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय राहील. तर मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 राहील आणि परीक्षेची तारीख पण मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. परीक्षेची तारीख मित्रांनो 20 ते 24 ऑक्टोबर या दरम्यान तुमची या पदासाठी परीक्षा होईल. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.